पहिला कोणाला एवढा इंटरेस्ट नव्हता. की आमच्या विहारामध्ये एकही महिला येत नव्हती. विहार आहे ही चळवळीची क्षेत्र बनली पाहिजेत. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघत असाल की टाकवे गावाच्या परिवर्तनानंतर आर्याजी या श्री क्षेत्र देहू या संतांच्या भूमीमध्ये आलेले आहेत आणि या संतांच्या भूमीमध्ये त्यांनी महिलांमध्ये आपण बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांनी परिवर्तन केलेलं आहे. इथे प्रज्ञा बुद्ध विहार आहे आणि प्रज्ञा बुद्ध विहाराची जी तुम्ही आता तुलना बघितली असेल की अगोदरचं बुद्ध विहार आणि आताचं बुद्ध विहार, आता आणि ह्या प्रज्ञा बुद्ध विहाराच्या ह्या सगळ्या जोडलेल्या महिला आहेत. ह्या महिला जेव्हापासून इथे आर्याजी आलेल्या आहेत आणि आर्याजींनी या विहारामध्ये आल्याच्या नंतर या महिलांमध्ये परिवर्तन केलेलं आहे. या श्री क्षेत्र देहू या गावामध्ये प्रज्ञा बुद्ध विहाराच्या अनुषंगाने जे सामनेर शिबिर घेतलं जाणार आहे त्या अनुषंगाने यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता माझ्यासोबत खुद आर्याजी आहेत. आर्याजी, आपण टाकवेमध्ये गावामध्ये सुद्धा आम्ही तिथे पण येऊन आपलं परिवर्तन बघितलेलं आहे. इतर महिलांमध्ये आता कमी वेळामध्ये जे काय परिवर्तन झाले ते पण बघतोय आम्ही. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल तुम्ही? देहू क्षेत्र, प्रज्ञा बुद्ध विहार आणि हे आपल्याला सर्वांना दिसत आहे ते भीमाई महिला मंडळ. आणि आज इथं येऊन मला जवळपास 2 महिने होत आले, पण अजून जी अंधश्रद्धा आहे त्याकडे अजून मी वळालेली नाही आहे. कारण कसं आहे की अजून आता संघ एकत्र करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीने सर्व महिला एकत्र येतात, आता एकत्र बसतात, विचार विनिमय होतात त्यांचे. त्या अनुषंगानेच आपण त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी प्रज्ञा बुद्ध विहार देहू क्षेत्र या ठिकाणी 27/4/2026 ते 6/5/2026 या कालावधीमध्ये आपण श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे की त्यांनाही केवळ आणि केवळ त्यांच्यामध्ये एक श्रद्धा उत्पन्न व्हावी. कारण आजपर्यंत या परिसरात असा कार्यक्रम झालेला नाहीये. त्यामुळं त्या गोष्टीपासून त्या थोड्याशा अज्ञान आहे. तर ते आपल्याला त्यांना बोलून किंवा हे करून न हे करता त्यांना आचरणात कसं आणता येईल याकडे सध्या माझं लक्ष आहे. बालकांचं श्रामणेर शिबिर घेत आहे त्याबद्दल काय सांगाल? बालकांचं श्रामणेर शिबिर यासाठी घेतलेलं आहे कारण आता आपण सध्याची जर परिस्थिती पाहिली तर वास्तव असं आहे की तरुण पिढी ही वेगळ्या मार्गाकडे वळत आहे. ती विज्ञानाकडे वळताना दिसत नाही आपल्याला. आता आपण बघत आहोत 135व्या जयंतीच्या निमित्त जिथं जिथं आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तिथं बघत आहोत लहान मुलं थोडीशी म्हणजे त्यांच्यावरती जे संस्कार पाहिजेत ते तसे संस्कार दिसत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी प्रशिक्षण संस्कार केंद्र उभं करणार आहोत. आणि विज्ञानवादी धम्म आहे जो बाबासाहेब म्हणले होते, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जे विहार आहे ही चळवळीची क्षेत्र बनली पाहिजेत आणि चळवळ असावी तर ती धार्मिक चळवळ आपल्याला करायची आहे. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार या ठिकाणी रुजवायचे आहेत. कारण ही संतांची भूमी आहे. कारण बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलेलं आहे आणि शिवछत्रपतींनी तुकोबा रायांना गुरु मानलेलं आहे. त्यामुळं ही पावन झालेली ही अशी भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये नक्कीच आम्ही हे काम म्हणजे बुद्धांचे विचार या ठिकाणी रुजवण्याचं काम माझं सध्या चालू आहे. 27 तारखेला श्रामणेर शिबिर आहे, त्याच्या अनुषंगाने तुमचं काय आव्हान आहे? माझं समाजाला एकच आव्हान असेल की ह्या देहू क्षेत्राच्या जवळपासची जी गावं आहेत त्या सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना जास्तीत जास्त या ठिकाणी ऍडमिशन करायचं आहे मुलांचं. कारण आपण ही पहिल्यांदा शिबिर ह्या देहूगावात घेत आहोत तर त्याला पालकांनी जास्त प्रतिसाद दिला पाहिजे. आणि म्हणून मी पालकांना एवढंच निवेदन म्हणजे आव्हान करेल की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना या ठिकाणी श्रामणेर शिबिरला घेऊन यायचं आहे. आमच्या आर्याजी ह्या इथे आल्यापासून आमच्या विहारामध्ये एवढी सुधारणा झाली आहे की आमच्या माताजी रोज आमचे योगा क्लास घेतात, आम्हाला जे नाही ती चांगली शिकवण देतात आणि आम्हाला ज्ञान देतात. आम्हाला बुद्धांबरोबर बाबासाहेबांबरोबर आमच्या महिला खूप ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि आता आम्ही आमचं शिबिर आता 27 तारखेला सुरू होणार आहे. आमच्या सगळे ऑर्गनाईज आमच्या माताजींनी आर्याजींनी केलेलं आहे आणि आता आम्ही खूप म्हणजे इंटरेस्टनी सगळे कामं करणार आहोत. विहारामध्ये एकही महिला येत नव्हती. त्यांना धम्माची आवड नव्हती. अशा काही ठराविक बायका होत्या का ज्यांना धर्माची आवड आहे, पण आर्याजींमुळे आमच्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय, आमच्यामध्ये एकी निर्माण झालेली आहे. बौद्ध धर्माचं
गोडी निर्माण झालेली आहे आणि याचे सगळं श्रेय आर्याजींना जाते. अगोदरचे विहार आणि आर्याजी आल्याच्या नंतरचे विहार आणि तुमच्यामध्ये झालेलं परिवर्तन काय सांगा? पहिलं कोणाला एवढं इंटरेस्ट नव्हता, कुणी येत नव्हतं. जेव्हा तेव्हा ज्याला सांगायचे ते काही ना काही टाळमटळ करायचे. पण आर्याजी आल्यानंतर बहुतेक लोकांमध्ये खूप बदल झाला. इतका बदल झाला लहान मुलांमध्ये, आमच्यामध्ये आणि आमच्या पुरुषांमध्ये पण. कारण आर्याजी आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला आता उत्सव वाटतं की आपणही काहीतरी करावं असं मला वाटतं. की टाकवे गाव आहे आणि त्या टाकवे गावामध्ये जे लिंबुनी बुद्ध विहार होतं त्या बुद्ध विहारातल्या महिलांना त्यांनी असंच त्यांच्यामध्ये परिवर्तन केलं आणि तिथं जे कर्मकांडाला बळी पडलेल्या ज्या महिला होत्या त्यांनी स्वयंस्फूर्तीने घरामधले जे देव वगैरे होते ते त्यांनी पाण्यामध्ये बुडवले आणि गणपती मुक्त गाव केलं होतं. तर असं परिवर्तन काय घडलं काय? आर्याजी आल्या ना तेव्हापासून रात्री संध्याकाळच्या 5 वाजता त्या लहान मुलांचा वर्ग घेतात. परत महिलांना योगा वगैरे शिकवतात आणि वंदना घेतात. आणि बऱ्याच महिलांना ना वंदना येत नव्हत्या, पण आर्याजी आल्यापासून पूर्ण वंदना सगळ्या महिलांना यायला लागली आणि प्रसन्न वातावरण विहारातलं खूप म्हणजे आता छान वाटतं. आता एक संकल्पना अशी असते की बुद्ध विहार ही चळवळीची केंद्र झाली पाहिजे, तिथं धम्माचं ज्ञान मिळालं पाहिजे. या दृष्टीने काही पावलं आहेत का? खूप खूप पावलं आहेत. आर्यजींनी आम्हाला खूप छान असं म्हणजे धम्मदेशना देतात. खूप छान म्हणजे आम्हाला असं प्रवचनमध्ये सांगतात की बुद्धांविषयी माहिती देतात, बाबासाहेबांविषयी माहिती देतात. त्यामुळं महिलांची ओढ अशी बुद्ध विहाराकडे जास्त झालेली आहे आणि इथून पुढे आहे ना ती जास्त होणार. म्हणजे महिला आहे ना जास्त करून बुद्ध विहाराकडे येतात, रोज येतात. आणि पहिलं म्हणजे नाही का वाचन वगैरे असायचं ना बुद्ध विहारामध्ये, आपलं ग्रंथ वाचन, तर एवढी संख्या नव्हती. पण आता फक्त आर्यजनमुळे विहार आहे ना गच्च भरलेला असते.